अभ्यास करा जरा. तो सगळे तिन्ही मान्यवरांना मला थोडीशी एक रिक्वेस्ट करावीशी वाटते यावेळेला. पुन्हा एकदा आपल्याकडे येईलच आणि पुन्हा एकदा ती संधी देईलच. मात्र यावेळेला स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मनोज जरांगे पाटील जी, मुंबईच्या दिशेनं निघण्याचं अल्टिमेटम आपण एका बाजूला देत आहेत. अल्टिमेटम पाळलं गेलं नाही तर पुढे काय? आर्थिक राजधानीच्या रस्त्यांवरती उतरून जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर ती वेळ आज मराठा समाजावर का आली? मनोज जरांगे पाटील. सरकारच्या आणि फडणवीस साहेबांनी वेळोवेळी मराठ्यांना हुसकवण्याचं काम केलं, त्यांच्यावर अपमान केला, त्यांना टवचण्याचं काम केलं. म्हणून ही वेळ त्यांनी जर गोरगरिबांची भावना समजून घेतली असती, गोरगरीब जनतेचे प्रश्न वेदना समजून घेतल्या असत्या आणि खऱ्या वेदना म्हणतो खोटा आडमोठापणा खऱ्या ज्या असतात त्या, की आमचं गॅजेटेरिय सरकारी नोंदी या मराठा आणि कुणबी 1000 काढायसाठी 58 लाख नोंदीचा आता आधार आहे. या सगळ्या भूमिका त्यांनी समजून घेणं खूप गरजेचं होतं, परंतु त्यांना ते घ्यायचंच नाहीये. आडमोड्यात घुसायचं, काहीतरी वेगळे आरोप करायचे, आमच्या तोंडात जे नाही ते शब्द घालायचे विनाकारण आणि वातावरण राज्यातलं दूषित करायचे, हेच काम केलं. म्हणून तर आता मराठी पुन्हा एकदा मुंबईला निघाले. पण हे निर्णायक टप्पा आहे. आता मात्र आरक्षण आणि आरक्षणाचे आणि ओबीसी कोणाचे. बरं, निर्णायक टप्प्यावरती येऊन पोहोचलेले असताना मात्र मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास तुम्ही थेट सरकार पाडण्याचा इशारा कोणत्या बेसिसवर देताय मनोज जरांगे पाटील? ते आपोआपच पडणार आहे. मोदी साहेबांच्याच लक्षात येणार आहे की हा माणूस भाजपच संपवायला लागलाय. कारण गोव्यात जाऊन सांगायचं मी ओबीसीसाठी लढणार, म्हणजे मत करायच्या मराठीने आणि लढायचं ओबीसीसाठी, मराठ्यासाठी नाही लढायचं का? ही दुही का निर्माण करताय मोदी साहेबच विचारणार. बघा, तुम्हाला काही दिवसात लगेच ऐकायला येईल ती गोष्ट की माझं विसरू नका शब्द. आतापर्यंत जे बोललेलं आहे ते खरं होत आहे आणि खरं झालेलं आहे. कारण दुसऱ्या वेळेस पत्रकार बांधवांनी तुमचा प्रश्न विचारला की बाबा मराठे मुंबईत यायला लागले, ते म्हणजे पोलिस बघून घेते, म्हणजे का धमकी देता का? पोलिस बघून घेते म्हणजे आमच्या अंतर्वालीत हल्ला केला, म्हणजे अस्थिर राज्य का करायला लागले तुम्ही असे जातीवाद का करायला लागला? मोदी साहेबच म्हणतील जर मराठ्याच्या नोंदी सापडल्यात तर कुणबी आणि मराठा 1000 काढला पाहिजे. हैदराबादचं गॅजेटियर त्यांचं जर सरकारी दस्तऐवज आहे, सातारा संस्थांचं दस्तऐवज सरकारी, तर का दिलं नाही बाबा? का राज्य वेठीस धरलं? का पानिपत का करून घ्यायला लागले? वाताहत का पक्षाची करायला लागले? हे मोदी साहेबच उठून टाकते. बरोबर आहे. तुमच्या मागण्या आम्ही यावेळेला ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर देखील मांडतोय की सरकारला तुम्ही नेमकं काय मागितलेलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटीलजी, यापूर्वी असं होतं की भाजपचं सरकार किंवा राज्य सरकार आपल्या म्हणण्या आणि मागण्या ऐकून घेत होतं. मात्र ज्या वेळेला आपल्या भाषेमध्ये त्यांच्या कुटुंबियांचा समावेश झाला, त्या संदर्भातली वक्तव्य केल्याचा आरोप ज्यावेळेला भाजपचे अनेक नेते करताना दिसत आहेत, तेच नेते आज आक्रमक होऊन तुमच्यावर टीका करताना दिसले. त्या टीकेला तुमचं काय उत्तर आहे? टीका करणारे कवाच आंदोलनात नव्हते. त्यांना कधीच मराठीचं चांगलं व्हावं वाटलेलं नाही, कधीच. आणि काय बोललो मी बोललो म्हणल्यावर बोललोच म्हणतो, प्रामाणिक मीडियाला खोटं बोलत पठ्ठ्या कवा बोललो म्हणलं बोललोच नाही ना. उगाच माझ्या विनाकारण ती आळ घेतली. द्यायचं जीवावर आलं आरक्षण देवेंद्र फडणवीसच्या, म्हणून त्यांनी माझ्यावर विनाकारण आळ घ्यायला लावली या 4-5 टप्प्याच्या यायला. विनाकारण मी गरिबासाठी लढतो. तुम्ही क्षत्रिय धर्म तुमचा शहाण्णव कुळाचा म्हणताय ना, क्षत्रियाचा धर्म आहे शहाण्णव कुळाचा. गरिबावर अन्याय होत असला ना तर त्याला न्याय देण्यासाठी झुंजायचं. पक्ष आणि पक्षाच्या नेत्याच्या बुटा नाही काटायचे. त्याला नाविलाज माझा, मी काय करू? मी बोललोच नाही ना. बोललो म्हणतो मी. आणि जरी बोललो मी बोगात समजा बोललो असेल तर मी त्याच्या बांधवांनी मला प्रश्न विचारला, अशी पोस्ट फिरती एक व्हिडिओ आयला म्हणलं, मी तर म्हणलो नाही पण म्हणलो असं तर 1 मिनिटात शब्द मागे घेतो मी. कारण त्याची आई काय आणि आमची आई काय, आम्ही ऐकतो तो. हो, त्यांची आई आमचीच आई आहे, कारण ते राज्याचे प्रमुख आहे. म्हणजे त्यांची आई सुद्धा राज्याचे प्रमुख आहे. मग लेकरं बोलले राज्यातले, काय फरक पडला? तुम्ही तर आमची आई धोटून काढली, गोळ्या घातल्या तिला. तुम्हाला नाही आमची आई दिसली. तुमची आई 2 लाख साडी घालत असं, आमचे फाटके कपडे घालते, पण आमची पण आई आहे. आमचे लेकरं मरायला लागले, आम्हाला व्याज नाहीत म्हणून आरक्षण पाहिजे. तुम्हाला द्यायचं जीवावर आलं म्हणून रडायला लागला. बाईच्या पड्ड्याच्या याच्या आळूनीला पण लागले पदराच्या. इतकं तुझी आईला बळी द्यायचा आता राजकारणासाठी? ते माऊलीचं काय केलं? आम्ही बोललोच नाही तरी आम्ही शब्द मागे घेतला. पण तुम्हाला मी लोकशाहीच्या माध्यमातून खरं सांगतो, ग्रामीण भागात काय बघा, बोलता माणसं म्हणजे हे चहा पाजणारे मग करे कर तू, म्हणजे आईला असं म्हणलं की शी झाली कधी. ती खेड्यापाड्यात मंत्रीशाही तर एकमेकाला. आपले पत्रकार बांधव सुद्धा एकमेकाला प्रेमानं बोलतात तसे ते. आम्ही आता बघतो
कॅमेरामन ते एकमेकाला हसून खेळून बोलते, ती कशी असते का? ते प्रेम असतं बोलताना, ते होतं ग्रामीण भागातले लोक, त्याला शी नाही म्हणत. पण याचं काय झालंय, द्यायचं जीवावर आलं आरक्षण. कारण याला माहितीये रस्त मागण्या येतात आणि मराठ्याला ओबीसीत आरक्षण द्यावंच लागणार आहे, पर्यायच नाही आता. मग काहीतरी खोटं नाटक जोडायला लागले आणि माझ्यावर गुन्हेगार आरोप करायला लागले. मराठे थांबत नाहीत. बरं, मराठे थांबणार नाही. आरक्षण घ्यायचं आणि अल्टिमेटम दिलेला जर पूर्ण झाला नाही तर मुंबईच्या दिशेने निघणार, यावरती तुम्ही ठाम असल्याचं दिसून येत आहे. धन्यवाद मनोज जरांगे पाटील, तुम्ही आमच्यासोबत या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी. जाता जाता जे आपले तिन्ही मान्यवर आपल्या या चर्चासत्रामध्ये रात्री 8 वाजल्यापासून जोडले गेले होते.